माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून अंदाजा आलाच असेल की आजचा व्हिडिओ हा रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ असणार आहे। तर बरेच दिवस झाले रक्षाबंधन होऊन मी आता व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत आहे। तर मला सांगा कमेंटमध्ये की तुमचा हा जो सण आहे रक्षाबंधनचा तो कसा तुम्ही साजरा केला, तर तुम्हाला काय काय छान छान गिफ्ट्स तुमच्या भावाकडनं मिळाले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर हा जो शूट आहे हा 2 दिवस आधीचा आहे, म्हणजे रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी माझ्या सिस्टर इन लॉ त्यांचे मिस्टर आणि आमची पिऊताई आली होती आणि त्यांना कसं ऑफिस पण असल्यामुळे त्याच दिवशी त्यांना ट्रॅव्हल करणं काही शक्य नव्हतं, म्हणून आले होते त्याच दिवशी। मग आम्ही सुंदर असं स्वीट अँड सिंपल सेलिब्रेशन केलं आणि इकडे 2 लहान बाळं आमच्या घरामध्ये आहेत, त्यामुळे त्यांची चुलबुल मस्ती आणि क्युरियासिटी ही आपण बघतच असतो। लहान मुलांमध्ये खूप प्रचंड क्युरियासिटी असते, खूप प्रश्न विचारत असतात ते, आणि आपण जसं करतो तसंच ते लोक करायचा प्रयत्न करत असतात। मोठ्यांचंच अनुकरण मोस्टली लहान मुलं करत असतात। तर इकडे छान आधी त्या लोकांचं रक्षाबंधनचा जो प्रोग्राम आहे तो पार पडला आणि त्यानंतर मोठे जे आहेत म्हणजे माझ्या सिस्टर इन लॉ, माझे मिस्टर आणि दादा, तर ह्या तिघांचं सुंदर असं सेलिब्रेशन झालं होतं रक्षाबंधनचं। तर चला आता मी तुम्हाला छोटंसं जे क्लिप आम्ही व्हिडिओ क्लिप केली होती ती तुमच्यासोबत शेअर करते। तर छान असं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन सुरू होतं आणि आज मस्त असा पावभाजीचा बेत केला होता मी, आणि पावभाजी खरंच सगळ्यांना प्रचंड आवडली होती आणि मस्त वाटतं असं काहीतरी वेगळं जर आपण केलं ना, कारण की आपण घरामध्ये दररोज आपलं जे पुऱ्या असतील किंवा चपाती भाजी वरण भात हे तर आपण आपापल्या घरी दररोज खातोच, पण असं वेगळं काहीतरी, आणि पावभाजी माझ्या हातची आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडते। तर मस्त अशी पावभाजी केली होती, बऱ्याचशा गोडधोड गोष्टीसुद्धा सिस्टर इन लॉने आणल्या होत्या, तर त्यासुद्धा आम्ही खाल्ल्या। आणि इकडे बघू शकता ह्या दोघांचं ना दोनदा सेलिब्रेशन सुरू होतं। दोघंही एकमेकांना राखी बांधत होते, ओवाळत होते, आणि दोघंही खूप अगदी नटखट आहेत, चुलबुले आहेत, त्यामुळे त्यांचं अगदी मनच भरत नव्हतं। दोघंही एकमेकांना वारंवार राखी बांधत होते, ओवाळून घेत होते, आणि आम्हालासुद्धा हे बघून खरंच खूप कौतुक वाटत होतं आणि हसायलासुद्धा येत होतं त्यांची ही मज्जा मस्ती बघून। तर सासरी खूप छान असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या माहेरी आली होती, कारण की प्रशिकलासुद्धा सुट्टी होती आणि त्याची तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे त्याला शाळेमध्ये सुद्धा नव्हतं पाठवलं, त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी मी माझ्या माहेरी आली होती। आणि मग तिकडे आल्यावरतीसुद्धा मी काही जास्त शूट केलं नाही आहे, होईल तेवढं मी क्लिप ज्या आहेत त्या शूट करून तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर इकडे बघू शकता प्रशिक सगळ्यांना पोयम बोलून दाखवत आहे। मस्त आमचं जेवण वगैरे इथे सुरू होतं, आणि जेवता जेवताच त्याला आठवलं की आपण सगळ्यांना स्कूलमध्ये शिकवलेलं पोयम बोलून दाखवूया, आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला आहे, तो अजिबात लाजत नाही, घाबरत नाही। नवीनसुद्धा कोणी असेल ना तर त्यांच्यासमोरसुद्धा अगदी छानपैकी तो बोलतो। तर छान पोयम वगैरे बोलून दाखवल्या त्याने, आणि त्यानंतर असं इकडे सुद्धा स्वीट सिंपल असं आम्ही रक्षाबंधन जे आहे ते सेलिब्रेट केलं होतं 4ही भावंडांनी मिळून। आणि त्यानंतर मोठ्यांचं सुद्धा छान असं रक्षाबंधन झालं, म्हणजेच माझी आई, त्याचबरोबर मामा मावशा हे सुद्धा आले होते, तर त्यांचंसुद्धा सुंदर असं सेलिब्रेशन केलं होतं। आणि खरंच खूप छान वाटतो अशाच कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना आपण एकमेकांना भेटतो, गप्पा गोष्टी रंगतात, वेगवेगळ्या आठवणी ज्या आहेत त्या निघतात बाहेर, तर ते सगळं काही ऐकायला अनुभवायला खरंच खूप छान वाटतं। आणि आजीसुद्धा होत्या, तर माझ्या आईची आई जी आहे, तर माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की आजीला माझ्या इकडे सासरी आणावं, ॲटलिस्ट 2-3 दिवस तरी राहायला। तर येणाऱ्या व्लॉगमधून तुम्हाला ते सगळं दिसेलच। तर इकडे पुन्हा प्रशिकचं सुरू होतं मज्जा मस्ती, शाळेतल्या गमती जमती सगळ्यांना सांगणं, पोयम बोलून दाखवणं। त्याला एकदा कोणी म्हटलं ना की चल तू पोयम बोल, की तो अगदी त्याचा बोलतात ना पाडे त्याचे सुरूच होतात, सगळं काही A to Z तो बोलून दाखवतो जे काही शिकवलेलं आहे ते। तर चला आता आमचं जे छोटंसं सेलिब्रेशन आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते।
खूप सुंदर असं आमचं दोन्ही घरी म्हणजे सासरी आणि माहेरी स्वीट अँड सिम्पल आजचा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे तो खूप सुंदर असा पार पडला। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी मी प्रशिक आणि माझी आजी आम्ही तिघंही माझ्या सासरी निघालो। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि माझ्या घरचेसुद्धा सारखे म्हणत होते म्हणजे माझ्या आई मिस्टर की आजीला एकदा तरी आण आपल्या घरी राहायला 1-2 दिवस। तर फायनली आता खूप दिवसानंतर मी त्यांना घेऊन चाललेली आहे माझ्या घरी राहण्यासाठी। आणि बघू आता इथून पुढचे व्हिडिओसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहेत। आणि आजीचं प्रेम परत माझ्या प्रशिकला पणजीचं प्रेम मिळत आहे, तर ही खरंच खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा। तर इकडे निघते वेळी प्रशिकची मज्जा मस्ती त्याच्या मावशांसोबत सुरू होती, कारण की गाडी यायला बराच वेळ बाकी होता, तर तोपर्यंत मावशांसोबत तो खेळून एन्जॉय करत होता। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला मैत्रिणींनो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी आणि इथून पुढचे व्लॉगसुद्धा बघायला विसरू नका। तर भेटूया आपण अशाच एका छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, भेटूया लवकरच, बाय।